तुम्ही सुद्धा एक महिला शेतकरी असाल तर तुमच्यासाठी सुद्धा महत्त्वाची बातमी आज आलेली आहे। म्हणजे महिला शेतकऱ्यांसाठी आता जर बघितलं आपण तर 75% हे अनुदान मिळणार आहे। तर कोणत्या योजनेवर 75% अनुदान मिळणार आणि कोणत्या महिलांना मिळणार ही संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत। त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल व कुठे अर्ज करावा लागेल, त्यामुळे तुम्हाला 75% अनुदान हे मिळू शकते। काय संपूर्ण माहिती बघूया ए टू झेड या व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर महिला बचत गटासाठी सुवर्ण संधी आलेली आहे। या योजनेअंतर्गत मिळणार डायरेक्ट 75% अनुदान। पशुपालकांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत स्वावलंबी बनवण्यासाठी शासनाने मुरघास संयंत्र वाटप योजना सुरू केलेली आहे। बघू शकता तुम्ही मुरघास संयंत्र वाटप अशी जी योजना आहे ती शासनाने सुरू केलेली आहे। या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना जर बघितलं तर मुरघास हार्वेस्ट बेलर संयंत्र खरेदीसाठी तब्बल 19.50 लाख, बघू शकता तुम्ही 19.50 लाख डायरेक्ट अनुदान हे महिलांना मिळणार आहे। यामध्ये चारा टंचाई, दुग्ध व्यवसायाला चालना देणे ही योजना पशुपालकांसाठी मोठी संधी सुद्धा आता ठरणार आहे। तर आपण जर बघितलं पशुसंवर्धन क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाने जोड देत पशुपालकांना आता स्वावलंबी बनवण्यासाठी आणि उद्योजक बनवण्यासाठी शासनाने मुरघास संयंत्र वाटप योजना ही सुरू केलेली आहे। यामध्ये जर बघितलं तर वैरान विकास योजना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाअंतर्गत चारा टंचाईवर आपण जर बघितलं मात करण्यास मदत होणार आहे। पशुपालकांची जर आपण बघितलं तर व्यवसाय वृद्धीची नवी संधी सुद्धा आता उपलब्ध होणार आहे। या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यास मुरघास हार्वेस्ट आणि बेलार संयंत्र यंत्रणासाठी 19.50 लाख एवढ्या रुपयाचे अनुदान आता शासन देणार आहे। पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर किरण पाटील यांनी पशुपालक शेतकऱ्यांना उत्पादन संस्था आणि महिला बचत गटाने या योजनेचा लाभ घ्यावे असे सुद्धा आवाहन करण्यात आलेले आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एकाच वेळी 4 ओळींची कापणी करणारे आधुनिक मुरघास हार्वेस्ट आणि बेलार संयंत्र उपलब्ध करून सुद्धा देण्यात आलेले आहे। हिरव्या चाऱ्यांची योग्य साठवण आणि प्रक्रिया करून पशुसंवर्धनासाठी वर्षभर दर्जेदार वैरण उपलब्ध करून देणे ही या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे। शासनाने या संयंत्राची कमाल किंमत 26 लाख रुपये निश्चित केलेली आहे। बघू शकता तुम्ही डायरेक्ट 26 लाख रुपयाचं ते यंत्र असणार आहे। आणि यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी डायरेक्ट 50% अनुदान, म्हणजे जर 26 लाखाचं डायरेक्ट तुम्हाला फक्त 13 लाखातच मिळणार असल्याची सुद्धा माहिती होत आहे। तर अनुसूचित जाती आणि जमाती असेल तर 75% म्हणजे फक्त कमान 19.50 लाख रुपये हे शासन देणार आणि वर्ष फक्त तुम्हाला 7-8 लाख रुपये टाकावे लागणार आहे। जर आपण बघितलं कोणाकोणाला लाभ हा मिळणार आहे तर हा लाभ मित्रांनो योजनेसाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याकडे खालील अटी असणे आवश्यक आहे। किमान 10 मोठे पशुधन किंवा 100 शेळ्या मेंढ्या असणे आवश्यक आहे। स्वतःचा किमान 50 HP क्षमतेचा ट्रॅक्टर सुद्धा असणे आवश्यक आहे। कर्ज मंजुरीसाठी किंवा स्वाधीन उपलब्ध, याशिवाय अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, वन हक्कधारक आणि महिला बचत गटांची निवड प्रक्रिया उपलब्ध करण्यात आलेली आहे। महिलांना 30% आरक्षण हे जास्त देण्यात आलेले आहे। शासनाच्या विशेष तरतुदी महिलांना 30% आणि दिव्यांगांना 5% आरक्षण सुद्धा देण्यात आले। महिला आर्थिक विकास महामंडळाचे गट उमेद अंतर्गत नोंदणी प्रभाग क्षेत्र संघ, शेतकरी उत्पादक संस्था आणि शेतकरी उत्पादन कंपन्यांचा यामध्ये समावेश असणार आहे। अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे तर बघूया। पशुधन संख्या प्रमाणपत्र, ट्रॅक्टरचे RC कार्ड, बँकांचे कर्ज मंजुरी, स्वाधीन उपलब्ध असल्यास बँक स्टेटमेंट आदी कागदपत्र असणे आवश्यक आहे। निवड झाल्याच्या आत 1 महिन्याच्या आत लाभार्थीने स्वतःचा हिस्सा जमा करणे आवश्यक राहील। तसेच 3 महिन्याच्या आत संयंत्र खरेदी करणे बंधनकारक राहील। पण अनुदान हे कसं मिळणार तर डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफर DBT-द्वारे जमा होणार। आता यामुळे काय होणार तर चारा टंचाईमुळे मात होणार। राज्यात दरवर्षी उन्हाळा आणि दुष्काळ परिस्थिती चारा टंचाईचा प्रश्न गंभीर बनत असतो। अशा वेळी मुरघास तंत्रज्ञानाने हिरवा चारा साठवून ठेवणे हे शक्य होते। त्यामुळे पशुधनाला वर्षभर पौष्टिक आहार मिळत असतो आणि दुग्ध उत्पादनात सुद्धा वाढ होतं। तर बघू शकता महिलांना आता तुम्हाला 75% लाभ या योजनेअंतर्गत मिळू शकतो। तर माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।